नमस्कार मित्रांनो, मी नागरिक सर, संचालक आदर्श कम्प्युटर सेंटर देळगावराजा. आज आपण पायथन कोडिंग बद्दल माहिती बघणार आहोत. पायथनची जी कोडिंग आहे ती आपल्याला रन करायची आहे, वर्कआउट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे गुगलमध्ये, पायथन कोडिंग लँग्वेज. ती इन्स्टॉल करून घ्यायची आहे कम्प्युटरमध्ये. ती इन्स्टॉल झाल्यानंतर हे बघा, स्क्रीनवरती तुम्हाला असं पायथन 3.13 अशा प्रकारचं एक लिस्टमध्ये नाव येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारची स्क्रीन आहे. याच्यावरती याला मॅक्झिमाइज करून घ्या. हे पायथनचं कंप्लायरचं एक सेटअप आहे, ॲप्लिकेशन आहे की ज्याच्या साहाय्याने तुम्हाला पायथन वर्कआउट करता येईल. आता पायथनमध्ये काम करत असताना लक्षात ठेवा, सर्वात प्रथम हा एक कर्सर दिसतोय. या कर्सरच्या साहाय्याने तुम्ही आता वर्कआउट करतोय या ब्लिकिंग लाईनच्या साहाय्याने. तर फॉर एक्झाम्पल एक कोड मी रन करून दाखवतो तुम्हाला. x = 15 म्हणजे एक्सचं व्हॅल्यू 15 आहे. एंटर मारा. एक दुसरं व्हेरिएबल घेतलं, x = स्पेस द्यायचा =20. जसं आपण टायपिंग करतो नोटपॅड वर्डपॅडमध्ये त्याच प्रकारे टाईप करायचं. x स्पेस द्यायचा = स्पेस द्यायचं 15, y = 20. एंटर. आणि इथे आपण प्रिंट करूया, print प्रिंट इन ब्रॅकेट x + y कंस पूर्ण एंटर 35 म्हणजे दोघांचं ॲडिशन इथं आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला आउटपुट जागेवरती इथे मिळतंय. इंटरनेटची आवश्यकता नाही. हे कंप्लायर तुम्ही एकदा कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलं तर तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता नाही, इंटरनेट कनेक्ट करायची गरज नाही. त्यानंतर बघूया दुसरं एक कमांड घेऊया आपण. a = 50, b = 40 आणि c = a + b. एंटर. आपल्याला प्रिंट करायचं आहे तर एक व्हेरिएबल वापरूया c म्हणून. आता कॉमन म्हणजे कंबाईन सिंटॅक्स आहे, ते कंबाईन सिंटॅक्सवर कट करतात. एचं व्हॅल्यू 50, बीचं व्हॅल्यू 40, सीचं व्हॅल्यू काय केलेलं त्यांनी a + b म्हणजे दोघांचं ॲडिशन केलेलं आहे. प्रिंट सी केल्यावर एंटर प्रेस करा, आन्सर येतं 90. अशा प्रकारे तुम्ही मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन करू शकता. मल्टिप्लिकेशन करायचं असेल मल्टिप्लिकेशन साईन, प्लस करायचं असेल प्लस, ॲडिशन, सबट्रॅक्शन, फ्लोअर, डिव्हिजन, अशा प्रकारचे पॉवर ऑफ भरपूर काही याचे ऑपरेशन्स आहेत, मॅथमॅटिकल ऑपरेशन, ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता. आता आपल्याला करायचं आहे म्हणजे अल्फाबेट आणि नंबर्स या दोन्हींचं वर्कआउट. तर फॉर एक्झाम्पल आता एचं व्हॅल्यू घेऊया आपण कंसामध्ये I am, b = कंसामध्ये boy बॉय कंस पूर्ण, c = कंसामध्ये girl गर्ल आणि एंटर. प्रिंट कंसामध्ये a प्लस मुलगा असेल तर b, मुलगी असेल तर सी प्रेस करायचं. एंटर मारा. I am a boy. इथं बॉयचे शब्द टाईप केले, थोडा स्पेस जर दिला तुम्ही तर इथे स्पेस सुद्धा अलाउड होतो. I am a boy. आणि नंबर आणि ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोडिंग अशी करावं लागेल. a = फॉर एक्झाम्पल 50, b = 16 आणि इथं प्रिंट करायचं आहे आपल्याला. म्हणजे अल्फाबेट प्लस जर तुम्हाला घ्यायचं असेल तर काय करायचं बघूया आपण. अल्फाबेट घ्यायचं असेल तर कॉमा युनायटेड कॉमामध्ये टाकायचं. माय एज इज, माझं वय आहे, कॉमा युनायटेड कॉमा कंस पूर्ण आणि इथं बी प्रेस करा म्हणजे बीचं व्हॅल्यू इथं प्रेस होईल. आणि बघूया आपण रन करून काय आन्सर येतं. माय एज इज 16 म्हणजे एचं व्हॅल्यू 50 आहे, बीचं व्हॅल्यू 16 आहे. माझं वय म्हणजे माय एज इज, जर तुम्हाला स्पेलिंग अल्फाबेट घ्यायचं असेल तर कॉमा युनायटेड कॉमामध्ये टाका. आणि फक्त जर तुम्हाला
हे घ्यायचं असेल त्याचं व्हॅल्यू किंवा नंबर्स, तर त्यावेळेस तुम्हाला कॉमा अँड कॉमा द्यायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही बी प्रेस करा किंवा 16 जरी टाईप केलं तर 16 जसं तसं प्रेस होईल. अशा प्रकारे बेसिक कोडिंग वर्कआउट तुम्ही याच्यामध्ये करू शकता. हे 2-3 एक्झाम्पल तुम्हाला दिलेले माझे प्रोजेक्ट तत्वावरती की ज्याच्या सहाय्याने तुम्ही पायथनची नेमकी सुरुवात तरी करू शकाल. धन्यवाद.